चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. स्ट्राइक एंडला विशाल आणि नॉन स्ट्राइक एंडला सूरज. विशाल नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा देखील याने गाजवलेल्या आहेत. ग्रामीणच्या टुर्नामेंट आपल्या बॅटिंगच्या जोरावरती कुमार 11 तुर्बे भूषण पाटीलच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू खेळत असतो सातत्याने. काल भाऊंचा वाढदिवस देखील होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू खेळतो. विशाल वारंडे स्ट्राइक एंडला विशाल वरंडे आणि नॉन स्ट्राइक एंडला सूरज अशी सलामीची जोडी. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर गणेश. ज्यावेळेला पहिल्याच बॉलवरती सन्मान विशाल वरंडेला पाहताय आपण. एक व्यावसायिक खेळाडूची ओळखला आपण पाहताय. पहिल्या बॉलला सन्मान इथे दिलाय. ग्रामीणच्या स्पर्धा या खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी बॅटिंगच्या जोरावरती बॉलिंगच्या जोरावरती देखील या खेळाडूने इम्प्रेस केलाय. कुमार 11 तुर्बे भूषण पाटीलच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू खेळत असतो. इथे पहा मोठा फटका मारण्याचा मानस. मिड ऑफ रिजनला फिल्डर आहे. रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होती. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. विशाल वरंडेला थोडासा शांत ठेवलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गणेशला आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. इथे पाहू शकाल डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला होता परंतु बॉल पाहू शकाल सिंगल मिळते. विशालला मिळत नाही नशिबाची साथ. सिंगलच्या बरोबर विशाल वरंडेचं खातं उघड होतोय. धावांचा श्री गणेशा होतोय आणि टीमची धावसंख्या 1 या आकड्यावरती. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे पुन्हा चांगला बॉल कटरचा वापर परंतु पंचांनी दंडित केलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन होतोय. व्हाईट बॉलची सांगता होती. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 च्या नियमानुसार गोलंदाजाला पुन्हा दंडित केलाय. व्हाईट बॉलची सांगता होती. इथे फटका चांगला आहे परंतु फसलाय. बॉल चाललाय कव्हर रिजनला. सिंगल मिळते. दुसऱ्यांचा प्रयत्न आणि 2 धावा इथे देखील कंप्लीट होत आहे. 3 धावा टीम 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहत आहे 4च्या घरामध्ये. 4 या आकड्यावरती पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गणेशने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. चांगला अँगल चांगलं रिदम न. इथे पाहू शकाल कॅच होते. पकडली जाते झेल आणि फलंदाजीच्या खेळीचा खेळ खलास. सुरेशला जावं लागेल. सुरेशला मिळालाय परतीचा इशारा. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सूरज शेलार नवीन बॅटर. इथे पहा आल्या मोठा फटका मारण्याचा मानस. इथे रन मिळणार नाही आहे. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये गणेशने चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केला फक्त आणि फक्त 4 धावा. खूप चांगला स्पेल त्याने हाताळलं आणि एक अमूल्य विकेट आपल्या नावी केलाय. चांगलं स्पेल त्याने हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या. अमूल्य विकेट त्याने आपल्या नावी केली. सुरेश वरंडेची विकेट त्याने आपल्या नावी करून अप्रतिम षटक त्याने हाताळलं. चला 4 धावा झालेल्या आहेत. चला फिल्डिंग करणारी टीम आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजूनही आलेला नाहीये. चला दीपक आलेत का ओव्हर नंबर 2 ला. सेकंड ओव्हर साठी दीपक आलेले आहेत. 4 धावा पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केल्या. गणेशने अप्रतिम स्पेल त्याने हाताळलं.
इथे पाहू शकाल विशालला कुठेतरी झगडावा लागतोय. विशालला पाहू शकाल अक्षरशः मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. मोठ्या खेळाडूंना पाहू शकाल जो अँगल जो रिदम ज्या प्रकारचं अस्त्र त्या अस्त्राचा वापर होतोय. विशाल वरंडे इनफॉर्म बॅटर थोडासा वंचित आहे. बॉलर पुन्हा तयार दीपक. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा कटरचा वापर होतोय. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय परंतु विशालला बॉलच्या बॅटच्या रडार मध्ये नाही आहे. बॉल जातोय सिंगल घोषाणकी क्षेत्रामध्ये. सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धावा. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर पॉवर प्ले मध्ये गणेशने अप्रतिम स्पेल त्याने हाताळलं. वैयक्तिक 4 धावा खर्च केल्या त्याच्यानंतर कमबॅक केलाय. 5 धावा झालेल्या आहेत. सेकंड ओव्हर साठी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा पाहत आहे दीपकला. इथे फटका चांगला आहे की इथे पाहू शकाल गणेश बॉलच्या खाली. इथे पाहू शकाल विशालला परतीचा मिळाला इशारा. चुकी होणार नाही. गणेशच्या हातामधून झेल निसटलं ही दुर्मिळ गोष्ट आहे. पकडली जाते कॅच आणि मोठा मासा जाळ्याला अडकलाय. तंबूच्या आश्रयाला परतलाय. विशाल वरंडे गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. चला विशाल वरंडेची जागा भरून काढण्यासाठी नितीन वरंडे मोठा भाऊची जागा भरून काढण्यासाठी लहान भाऊ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. लहान भाऊ परतल्यानंतर मोठा भाऊ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ही वरंडे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विशाल वरंडे परतल्यानंतर नितीन वरंडे हा स्वतः आलाय. मोठा भाऊ फलंदाजी स्ट्राईकला. इथे पाहू शकाल आल्या मोठा फटका मारण्याचा मानस. इथे सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा मिड ऑफ रिझनला मिड ऑनला प्रोटेक्शन आहे. इथे पाहू शकाल डेंजर एंडला धोक्याची घंटा होती परंतु सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते 7 या आकड्यावरती. 7 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 7 धावा धावफलकावरती पाहताय. चांगलं स्पेल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे पुन्हा एकदा कटरचा वापर होतोय. कटरचा वापर पडल्यानंतर बॉलने घेतला विकेट किपरचा वेध. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दीपकने खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा आणि 1 विकेट आपल्या नावी केली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेटचं नुकसान आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये गणेशने खर्च केला 4 आणि त्याने घेतली 1 विकेट. दुसऱ्या ओव्हर मध्ये दीपकने खर्च केला 3 आणि त्याने घेतली 1 विकेट. असं स्कोर कार्ड. वरंडेवाडी टीम थोडासा बॅकफूट वरती आहे. वरंडेवाडी टीम थोडासा माघार घेतलाय बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. प्रेशर वरती आहे. थोडासा दडपण निर्माण झालाय. चला पंच परमेश्वर. चला पंच थोडीशी घाई करा. चला किशोर आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 ला प्राधान्य दिलंय. चला किशोर. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खांडेकरवाडी. इथे फटका चांगला आहे. बॉल चालला लॉंग ऑन ला. फिल्डर आहे. त्याच्यानंतर बॅकअप चांगला मिळालाय. फिल्डिंग होती खराब. बॅकअप मिळालाय चांगला आणि या बॉलवरती रन पंच. 2 धावा. चला 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 धावा. ओव्हर नंबर 3 किशोरला प्राधान्य दिलं जातंय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगल्या टप्प्याचा वापर इथून झालाय. बॉलर पुन्हा निघालाय. इथे पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालाय बाकूट पॉइंटला. घोषाणकी क्षेत्र आहे. इथे मी सिंगल
सिंगल बरोबर टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते 10च्या घरामध्ये. चला 10 धावा झालेल्या आहेत. चला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खांडेकरवाडी वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेताय, प्लीज विनंती आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चालला डाऊन द ग्राउंड अलॉंग द ग्रास, स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेटची दिशा फाडून बॉल निघालाय, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. नितीन वरंडेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. चौकारांच्या जोरावरती इथे शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय बॉलच्या खाली, फिल्डर आणि झेल दिलाय, कॅच ड्रॉप. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस, 16 रन्स 2 विकेट्स. 2 ला 16 वरंडेवाडी असंग जाऊन पोहोचलाय. 2 विकेट गमावल्यानंतर 16 धावा. विशाल परतल्यानंतर संघ थोडासा बॅकफूट वरती. इथे पुन्हा चेंज ऑफ द पेस, कमी गतीचा बॉल पडल्यानंतर बॉलला आतमध्ये आलाय. मागच्या बॉलच्या तुलनेने या बॉलवरती थोडासा चांगल्या रीतीने बॉल हाताळलाय. बॉलला घेतला पुन्हा विकेट किपरचा वेध, इथून रन मिळणार नाही आहे. धाबा झालेल्या आहे 16. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. इथे पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल कॅप मध्ये चाललाय, फिल्डर आहे आणि फिल्डरच्या आवाक्या बाहेर, मस्तकावरती दस्तक, बॉल थांबणार नाही आहे. बॉल सीमा पलीकडे, चौकार. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती, 20 धावा. चला खांडेकर वाडी टीम, गणेश अँड कंपनी, चला प्रत्येक बॉल ओव्हर साठी टीम मीटिंग घेत बसू नका, माझी विनंती आहे. चला बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा परिवर्तन होतोय. सागर ओव्हर नंबर 4, शेवटचं स्पेल, अखेरचं षटक आणि मेरवाडीचं षटक. 20 धावा धावफलकावरती आपण बाद आहे. 4थ्या षटकांसाठी सागरला प्राधान्य दिलं जाते. पहिलाच बॉल आणि कमी गतीच्या बॉलला पिक केलाय, बॉल थांबणार नाही. नो बॉलची होते सांगता, थ्रो गोलंदाज आणि नो +4 अशा 5 धावा. आणि पेनल्टीच्या किती धावा राहुल सर? 5 म्हणजे 10 धावा. 9 ना? चला 10 धावा या बॉल वरती ऍड होत आहेत. थ्रो गोलंदाजाला बाद केला, त्याच्यामध्ये 1 नो बॉल आणि 1 चौकाराच्या 5 आणि पेनल्टीच्या 5. 10 धावा या बॉल वरती ऍड होत आहेत. 10 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 30 धावा. इथे चांगला बॉल, इथून रन मिळणार. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 31 रन आणि फ्रीडची संधी लागू राहणार आहे. 31 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. इथे याही वेळेला व्हाईट बॉल एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 32. इथे फटका चांगला आहे, परंतु बॉल चालाय घोषाणकी क्षेत्रामध्ये.
सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 33. संघ थोडासा अडचणीमध्ये होता, संघ थोडासा बॅकफूट वरती होता, त्याच्यानंतर कमबॅक केलाय टीम भरंडेवाडी टीमनं. चला 33 धाबा झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती. अजूनही 5 बॉलचा खेळ या पहिल्या डाबामध्ये शिल्लक राहणार आहे. इथे कमी गतीचा बॉल आणि फटका बसलाय. बॉलच्या खाली फिल्डर आहे, चुकी करणार नाही. फलंदाजाला पुन्हा मिळालाय यावेळेला परतीचा इशारा. फलंदाज बाद. चला 33वा धावफलकावरती आपण पाहताय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. राहुल वरंडे पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. इथे पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. कमी गतीचा बॉल, परंतु दिशेपासून थोडासा हे पाहावं लागेल. पंचांचा सिग्नल. यस, व्हाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती धाबा पाहताय 35 35च्या घरामध्ये. इथे फटका चांगला आहे. गॅप मधून बॉल चाललाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा रेषा आर पार आणि बॉल फरार. खबर रिझन मधून 4 धाबा मिळत आहे. 4 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या 39च्या घरामध्ये. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 40. इथे पाहू शकाल बॉल चालला अलॉंग द ग्रास. कार्पेट रिजनने मिडॉनला आहे फिल्डर, परंतु इथे जावं लागेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते 41च्या घरामध्ये. इथे पाहू शकाल मिड विकेट रिजनला आउटफील्ड फास्ट आहे. बॉल अक्षरशः वेगानं फरार. येतोय चौकार. चौकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 45. आणि शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. सामना कुठे होता? पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर काय घडलं आणि काय बिघडलं? झालेले आहेत 45. असं वाटलं नव्हतं विशाल परतल्यानंतर वरंडेवाडी संघ कमबॅक करेल की काय, परंतु क्रिकेट असा खेळ आहे माझ्या मित्रा. अनिश्चिताने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. इथे हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॉल ओ माय गॉड, शॉर्ट टर्म पुल. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. फुल इज अ ब्युटिफुल आहे, फुल इज अ वंडरफुल आणि फुल इज अ डिलाइटफुल आहे. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 51च्या घरामध्ये. आता 24 बॉल आणि 52 करायच्या आहेत. सामना कुठे होता आणि कुठे येऊन टेमलाय. असं वाटलं नव्हतं की पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर काय घडलं? पहिल्या ओव्हरमध्ये गणेशने खर्च केल्या फक्त 4 धावा. त्याच्यानंतर दीपकने खर्च केल्या फक्त 3 धावा आणि त्याच्यानंतर किशोरने खर्च केल्या 13 धावा. अशा 3 ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर काय घडलंय? 31 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत.
52 धाबांचं लक्ष. चला वरंडेवाडी टीम, विशाल वेळ कुठल्याही प्रकारे वाया वेळ जाणार नाही. लगेच फिल्डिंग लावून घ्या. अवघ्या 5 मिनिटांसाठी तुम्हाला प्रत्येक ओव्हरला टाइमर असेल याची दक्षता घ्या. चला 52 धाबांचं लक्ष तुम्हाला गाठायचंय. चला रवले 11 रवले टीमचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर नवनाथ. चला नवनाथ आपण लगेच या आणि आपला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण कृपया घेऊन जायची. चला मागच्या मॅच मध्ये नवनाथने चांगला खेळ त्याने दाखवला. चला विशाल थोडीशी घाई करा प्लीज, विनंती करतोय. चला 51 धाबांचं लक्ष तुम्हाला गाठायचंय. 52 धाबांचं लक्ष तुम्हाला गाठायचंय. 24 बॉल आणि 52 धाबा. सलामीची जोडी. चला गणेश आपण आता बॅटिंग करता. आपला 12th मॅन प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल. एक्सप्रेसिव्ह गोलंदाजी ट्रॅक वरती. सलामीची जोडीला पाहताय. स्ट्राइक एंडला अतुल, नॉन स्ट्राइक एंडला गणेश. पॉवर प्लेचं पहिलं शतक हाताळण्यासाठी टीमचा प्रमुख गोलंदाज ज्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी बॅटिंग मध्ये थोडासा बॅकफुट वरती राहिला परंतु गोलंदाजीवरती पुन्हा आलाय. मिस्टर विशाल वरंडे टीमचा करता धरता, टीमचा संघनायक. विशालला आपण पाहतोय पॉवर प्लेच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळताना. इथे पुन्हा एकदा क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी. वेगवान बॉल, प्रचंड वेग धारण केलाय. बॉल अक्षरशः बंदुकीच्या गोळीनुसार बॉल वेगाने निघालाय. चांगली बॉलची स्पिचिंग होते. चांगल्या टप्प्याचा वापर झालाय. 52 धाबांचा डोंगर उभा राहायचंय परंतु विशाल वरंडे अप्रतिम गोलंदाजी. इथे पुन्हा एकदा क्या बात आहे. कटरचा वापर. कॉट बिहाइंडची अपील होते खारीज. अपील मध्ये उत्साह नव्हता. स्ट्रॉंग अपील गोलंदाजीची होती परंतु इथून रन मिळणार नाही. मिस्टर नवनाथ कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. चांगल्या टप्प्याचा वापर होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल वरंडेला आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला आहे. शॉट थर्डमॅनला बॅकफुट गोशानकी क्षेत्र आहे. इथे मी ते सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 2 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. इथे फटका चांगला आहे परंतु बसलाय. बॉलच्या खाली फिल्डर चुकी करणार नाही. सुरेश सारखी भिंत आहे. त्याच्या हातामधून झेल निसटले. ही दुर्मिळ गोष्ट. पकडली जाते कॅच आणि फलंदाज अतुलच्या खेळीचा खेळ होतोय खलास. अतुल इज अ गॉन. विशालला मिळते सफलता. धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त 2. 52 धाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अक्षय
नवीन फलंदाज अक्षयला प्राधान्य दिलं जाते. इथे पुन्हा एकदा कट्टरचा वापर परंतु दंडित केलाय. पुन्हा टाकावा लागेल विशालला, पुन्हा टाकावा लागेल. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या. चला माझ्या बरोबर चला पृथ्वीराज आपण या. आपला देखील स्वागत असेल. एक पाटण तालुक्याचा बेतात बादशाह. इथे चांगला बॉल परंतु पंचांनी दंडित केलाय. पुन्हा टाकावा लागेल. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. इथे पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर आहे. इथे मी ते सिंगलच्या जोरावरती एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धाबा. 52 धाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय. 5 धाबा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. नुकतीच झालेली क्रीडा स्पर्धा विजय पावलेच्या बरोबर चढवलेले हल्ले कोण विसरेल. मला वाटते काल का परवाची क्रीडा स्पर्धा आहे. विजय पावलेवरती हल्ला बोल केलाय मिस्टर पृथ्वीराज यादव. नो लुक शॉट मिडविकेट जो एरिया आहे इम्प्रेस केलाय. आपण वाहिनीवरती पाहू शकाल. त्या खेळाडूला इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा चॅम्पियन ट्रॉफी असेल, रत्नागिरीची ट्रॉफी त्याने गाजवली. NMPL च्या स्पर्धा, TDPL च्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. चला पृथ्वीराज आपण या. आपलं देखील स्वागत आहे. व्यासपीठावरती या. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेले आहेत ओव्हर नंबर 2 साठी. निलेश आलेले आहेत सेकंड ओव्हरला. इथे पहा लो फुल टॉस बॉल. मिडॉनला बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह. रन मिळणार नाही. चांगला बॉल, चांगलं कमबॅक. भलं मोठं डोंगर तुम्हाला उभारायचंय. सिंगल डबल पासून काम चालणार नाही. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. सिंगल पासून काम चालणार नाहीये. आक्रमण करावं लागेल. चला त्याचबरोबर सन्माननीय विजयजी पवार आपण असाल तर प्लीज आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. इथे त्या पाहू शकाल चेंज ऑफ द पेस. कमी गतीचा बॉल पडल्यानंतर बॉल थोडा आतमध्ये आला. इथून रन मिळणार नाहीये. यावेळेला पुन्हा डॉट बॉलची सांगता होती. चला पृथ्वीराज यादव आमच्या शब्दाला शब्द देऊन उपस्थित झाले. स्वागत आहे तुझे देखील. विष्णुपंत गळबे चषक 2024 मध्ये. इथे फटका बसलाय बॉलच्या खाली. विशाल आणि विशालच्या हातामधून झेल निसटलं. ही दुर्मिळ गोष्ट आहे. पकडली जाते कॅच आणि फलंदाज होतोय बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. वैभव मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. यस पृथ्वीराज तुझं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आज NMPL TDPL पृथ्वीराजच्या आपल्या विजय पावलेच्या बरोबर चढवलेले हल्ले कोण विसरेल. ही बहारदार इनिंग ज्याने साकारली. नवी मुंबईतील एक चमचमता सितारा ज्याने कमी वयामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय. हा पाटण तालुक्यातील नव्हे तर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचा हा खेळाडू आज इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा त्याचा शुभ सन्मान इथे होतोय. प्रेमाचं प्रतीक आणि मायेशी उपदार शाल देऊन पृथ्वीराज यादव यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. TDPL च्या स्पर्धा, NMPL च्या स्पर्धा, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी त्याने गाजवली. अनेक स्पर्धा बॅटिंगच्या जोरावरती इम्प्रेसिव्ह करणारा हा पाटण तालुक्यातील खेळाडू. चला व्हाईट बॉलची सांगता होती. मॅथमॅटिकल स्कोर टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. चला 52 धाबांचा डोंगर तुम्हाला उभारायचंय. सिंगल डबल पासून इथे मुळीच काम चालणार नाहीये. आक्रमण करावंच लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. इथे पाहू शकाल लॉंग ऑफ रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. इथे मी ते सिंगल
सिंगलच्या जोरावरती एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती 8 धावा. यस, तुझं देखील आभार व्यक्त करतो. अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेमध्ये तुम्ही दिलात. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफ रिझनला. फिल्डर बॉल पकडेल तोपर्यंत सिंगल. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती 10 धावा. चला 9 झालेले आहेत, माफ करा. 52 धाबांचा डोंगर. चला 2 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती 9 धाबा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेले आहेत. विनायक कोळेकर ओव्हर नंबर 3 ला. इथे पाहू शकाल बॅटची स्लाइस एज घेते. इथून रन मिळणार नाही. इथे लो फुल टॉस बॉल आहे. बॉल झाला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत सिंगल. सिंगल आणि थ्रो थोडासा खराब आणि कलेक्शन देखील खराब होतोय. थ्रो चांगला होता, कलेक्शन खराब झालंय. या बॉल वरती मिळत आहे 2 धाबा. 2 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या 12. इथे बॅटची एज घेते. बॉल चालला शॉर्ट थर्डमॅनला. इथे देखील गोशांकी क्षेत्र आहे. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा एकदा एका रनच्या मदतीने 13. चला 12 झालेले आहेत, माफ करा. पुन्हा एकदा चूक आमच्याकडे ते होते. टीमची धावसंख्या 12 आहेत. इथे फटका चांगला आहे. बॉल झाला डीप मध्ये. विशाल फील्ड करेल. इथे पाहू शकाल विशाल थोडीशी फील्ड करत असताना एफर्ट्स आपल्या टीमला 100% देत असताना आपण पाहतोय. काळजी घ्यायची. चला 2 धाबांच्या मदतीने आता झालेले आहेत 14. इथे पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल होते कंप्लीट. टीमच्या धावसंख्या 15. सिंगलच्या मदतीने 15 झालेले आहेत. इथे होते डॉट बॉलची सांगता. ओव्हरची होते समाप्ती आणि टीमची धावसंख्या 15च्या घरामध्ये. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 52 धाबांचं लक्ष तुम्हाला गाठायचं होतं. 3 ओव्हर मध्ये तुम्ही धाबा काढल्यात आणि फक्त 15. चला प्रकाश, आपण थोडी घाई करा. 4थ्या ओव्हर साठी प्रकाश आलेले आहेत. 15 झालेले आहेत ओव्हर नंबर 4 साठी. इथे पुन्हा मोठा फटका मारण्याचा मानस. इथून रन मिळणार नाही. फलंदाज इथे बाद झालाय.
इथे पुन्हा चांगला बॉल कटरचा वापर होतोय, यावेळेला रन मिळणार नाही. जवळपास या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असं दिसून येतोय. बॉलिंगचा जो फॉर्मेट आहे वरंडेवाडी टीमचा अफलातून फॉर्मेट राहिलाय. धाबा जरी कमी होत्या तरी धाबा डिफेंड करण्याच्या उंबरठ्यावरती उभा राहिल्या असत्या, परंतु धाबा भलं मोठं डोंगर तुम्हाला उभा राहायचंय, त्याचा पाठलाग करायचा होता. सुरुवात तुम्हाला चांगली मिळायला हवी होती, परंतु इथे काय घडलंय, मोठे फटक्यांपासून वंचित राहिलाय टीम खंडेकर वाडी हा संघ आपण पाहत आहे. चला शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. इथे पहा सबमरीन डिलिव्हरी, खूप चांगला बॉल, इथून रन मिळणार नाही आहे. चला हा जर बॉल डॉट आला तर मेडल ओव्हर होणार. या स्पर्धेतली तिसरी मेडल ओव्हर होईल की काय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलरला पाहत आहे, 2 मेडल ओव्हर फेकण्यात आलेले आहेत. या स्पर्धेमधली तिसरी मेडल ओव्हर होईल की काय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलरला आपण पाहत आहे प्रकाशला. स्पर्धेमधली तिसरी मेडल ओव्हर होईल की काय. बॉलर पुन्हा निघालाय प्रकाश ऑन मार्क. इथे पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा मानस आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चला अभिनंदन टीम, कॉंग्रॅच्युलेशन वरंडेवाडी टीम, अभिनंदन. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच टीमचा करता धरता, टीमचा लहान भाऊ नाही मोठा भाऊ, नाव आहे नितीन वरंडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर